आणि हे सगळं ह्या जो म्हणजे थोडक्यात त्याला चमत्कारच म्हणता येईल. चमत्कार झालेला. याच्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च किती म्हटलं तुम्ही? अहो, पहिल्या वर्षी जेमतेम 10,000 एकराला. अच्छा. कारण त्याला ती जे हे लागतात, साधनं लागतात. हो, हो. तर म्हणून आम्ही काय केलं, 25 हेक्टरचा एक एक ग्रुप तयार केलेला आहे हेक्टरवरती, आणि त्याच्यावरती हा खर्च वाटलाय. त्यामुळे पहिल्या वर्षी 10,000 आणि नंतर दरवर्षी फक्त मेंटेन करण्याकरता आणि मार्गदर्शन करता आमचे जे काही खर्च आहेत 5,000 एकराला पुढची 5-10 वर्ष. म्हणजे तुम्ही असं म्हणताय सर, की जेवढे उत्पादन तुमचं वाढणार आहे, त्यातल्या फक्त 2-3 टनांमधून तुमचा हा खर्च भरून हो. निघणार आहे सगळा. आणि 10 टन जर ऊस नाही वाढला तुमचा, तुम्ही मला पैसे देऊ नका. गॅरंटी. गॅरंटी देतो. कारण 10 टन धरलं तरी 30,000 झाले. बरोबर. खताचे 5-10 हजार झाले. 10,000 पहिल्या दिवशी वर्षी घातले तरी तो 40-50 हजार मिळतात. पाण्याची बचत निम्मी झाली. बरोबर. असं कुठला व्यवसाय आहे की तुम्ही ₹1 घातला आणि तुम्हाला ₹100 मिळतात ते बरोबर. ₹50 मिळतात? ते सिद्ध केलं इथे, आणि सगळे शेतकरी करताय. हे काही बारामती करता किंवा पवारात करता नाहीये. तर एवढं सगळं फायद्याचं जे काही मॉडेल आहे, हे हो. मॉडेल तुम्हाला सुचलं कसं? मी नेहमी म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये काही पुस्तकांनी माझ्या आयुष्यात फार मोठा परिणाम केला. त्यातलं हे एक पुस्तक आहे. अच्छा, हे पुस्तक त्याच्या हो. पाठीमागे आहे. काय झालं, दिल्लीमध्ये मला विमानामध्ये परदेशात जाताना किंवा देशात प्रवास करताना त्या 2 तासाचा प्रवास आहे, त्यावेळी नेहमी पुस्तकं बरोबर नेतो. त्या दिवशी मी विसरलो घाईमध्ये, आणि मग दिल्लीला ज्या एअरपोर्टला आलो पुण्याला येण्याकरता, बरं. तर 1 तास 1.5 तास आधी यावं लागतं. पुढे 2 तास फ्लाईट आहे. 3-3.5 तास करायचं काय? हं. मग मी बुक स्टॉलवर फिरलो असा. तर हे पुस्तकाचं माझं लक्ष वेधलं. अच्छा. आता त्यावेळी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जी भारताची अतिशय जुनी आणि नामवंत संस्था आहे, त्याचा मी अध्यक्ष होतो. बरं. आणि ते आता युनिव्हर्सिटी पण झाली त्याची, त्याचाही मी अध्यक्ष होतो. तर हे पुस्तक मी असं तोड चाळल्यानं म्हणणार, हे सगळं एखादं वेगळं आहे. मी विकत बसली मी ते. प्रवासात वाचून काढलं 2 दिवसांनी. तर ते वाचल्यानं माझी झोपच उडाली. कारण चीनने 2000 सालापासून 2008 साली त्यांनी संबंधित जगातील तज्ज्ञ आणले बरं. या विषयाचे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या लोकांना शिकवा. अच्छा. संपूर्ण त्याच्यावर भर दिला. शाळेपासून हा विषय सुरू केला. बरं. आणि आज त्यांच्या 2017 साली या पुस्तक त्याचे ध्यान दिलं की 5-10 वर्ष आपण अमेरिकेला ठोकू म्हणून. अरे वाह! तर हे बघितलं मी, तसं ते बघितल्यानंतर मला म्हणलं, अरे मी त्या COP सारख्या नामवंत संस्थेचे अध्यक्ष आहे. हा विषय तिथं गांभीर्याने शिकवला जात नाही. हं. आणि आपण कसं चायनाशी स्पर्धा करणार? आज चायना तुमच्याकडे शेकडो मैल तुमच्या पुढे आहे. हो. तर सरळ मी माझे ऑक्सफोर्डला जावकराचे मित्र आहेत, ते जगातले एक उत्तम तज्ज्ञांपैकी या विषयातले आहेत. ते माझे मित्र आहेत. माझी लंडनमध्ये काही कामं होतात. मी सरळ तिकीट काढलं, जावकरात जाऊन भेटलो, अपॉइंटमेंट होती त्यांची. आणि त्यांच्या आमच्या चर्चेत धारणात आले की त्यांना काही शिक्षण किंवा अकॅडमी ज्याला आपण म्हणतो, त्याच्याऐवजी शेतीमध्ये रस आहे. अच्छा. शेतीबाई म्हटलं तर माझे कान टावकारले. म्हणजे तुम्ही काय केलंय या विषयामध्ये? ते करता आलेलं नाही. कारण म्हटलं का नाही केलं? तर मला अशी संस्था पाहिजे की जिथे एक अनुभव आहे 5-50 वर्षाचा, माणसं उत्तम आहेत, संशोधन चालतं, इक्विपमेंट्स आहेत, आंतरराष्ट्रीय हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लेवल काम चालतं. हं, हं. तर मी हसलो. तुम्ही का हसताय? म्हणजे माझ्या गावात आहे. काय सांगता म्हटलं तुम्ही? बरं. आणि मग मी फोन उचलला, नवरीनं फोन लावला आणि म्हणलं समजावून सांगा. आणि म्हणलं ही साईट आहे. दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले, म्हणले की प्रतापराव तुम्ही फार पुढे आहात, याच्यामध्ये मला रस आहे. म्हणलं तुम्ही पुण्याला मुंबईला किती वेळा राहतात? का ते मुंबईचे आहेत मूळचे. अच्छा. ते म्हणजे पुढच्या वेळेस मी येतो म्हणून 2 दिवस माझ्याकरता काढा. मग मी त्यांना बारामतीला घेऊन गेलो. त्यांनी सगळं ते पाहिलं आणि रात्री जेवताना म्हणले की विनंती आहे. म्हणलं काय? आपण जागतिक हे लेवलला AI साठी संशोधन करण्याकरता एक आपण अग्रीमेंट करू शकतो का? म्हणलं आनंदाने करू. ते कळल्यानंतर मायक्रोसॉफ्टला ते कळलं. मायक्रोसॉफ्टने त्यांची माणसं, टॉपची माणसं पाठवली. ते 2 दिवस राहिले आणि त्यांनी बघितलं. ते म्हणलं की हे आम्ही आमचं पहिलं मोठं सेंटर जगातलं वॉशिंग्टनमध्ये, कारण त्यांना पाणी आणि शेतीवरती भर द्यायचं आहे. अच्छा. ते हे आयतं मिळालं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने अप्रूव्ह केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की आम्हाला पण त्या ग्रुपमध्ये यायचं. बरं. आणि मग त्यांनी जाहीर केलं की फार्म ऑफ द फ्युचर जगातलं पहिलं बारामती असेल. अरे वाह! ते कळल्यानंतर बिलगेट फाउंडेशनचा जो स्टीव्ह कोलिस नावाचा माणूस आहे टॉप, हं, हं. त्याचा फोन आला मला की मला बघायचंय. तर म्हणलं ये म्हणलं. तर त्याला वेळ कमी होता. मी सरळ हेलिकॉप्टर भाड्यात घेतलं आणि त्याला घेऊन गेलो बारामतीला. आणि ते सगळं बघितलं. तर म्हणलं की पवारसाहेब म्हणले हे
अशी संस्था भारतामध्ये आहे, ती सुद्धा बारामती आहे. माझा विश्वासच बसत नाही. आम्ही काय करू शकतो? मग मला अमेरिकेत या दोघांनी बोलवलं. तिथं आमच्या वाटाघाटी झाल्या आणि मी म्हणते की आमच्या शेतकऱ्याला पैसे देणं परवडत नाही. तुमचं जे CSR म्हणून जो प्रकार असतो, तुम्ही काम करता, तर त्याच्यामध्ये हे घालायला मला पैसे मागू नका. हे अच्छा. फार भवितव्य घडवणारी संशोधन आहे. आपण एकत्र काम केलं तर. म्हणजे जगातल्या बारामती ॲग्रिकल्चर सेंटर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे जो शरद पवारांनी उभा केला. बरोबर. नंबर 2 ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सारखी संस्था, त्यांचे तज्ज्ञ, मायक्रोसॉफ्टचे 71 तज्ज्ञ. अच्छा. मी त्यांना म्हटलं तुमचे इस्रायलचे पण तज्ज्ञ मला ह्याच्यामध्ये पाहिजेत. डन म्हटले. आणि बिलगेट फाउंडेशनने जे आपण म्हणतो की हाय रेझोल्युशन म्हणजे वरनं अगदी बारकाई ते बघतं असं. आपण जसं फोटो काढतो फोकसिंग करतो ना, तसं ते कॅमेरा तसं चित्र काढतं. म्हणजे हे त्याला आम्ही म्हणतो इमेज अल्गोरिझम. म्हणजे फोटो आणि हे गणित. अच्छा. ह्याचं मिश्रण करायचं आणि निर्णय घेते ते. बर. आणि आमचे जे खालचे सेन्सर्स आहेत ते डेटा पाठवतात की ह्याला आता जर ह्याचं पोट बिघडलंय, ह्याला आता भूक लागली आहे, ह्याला आता पाणी पाहिजे, डबकत बघ. मग ते सगळं त्याच्या ॲपवरती रोज येतं. शिवाय आणखी चांगली गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्याच्या हितानं तुम्ही जरा तुम्हाला मिलावट केलेलं बनावट खाद्य घातलं फसवलं तुम्हाला, तर आमच्याकडे मेसेज येतो की ह्याचा काही उपयोग होत नाहीये. अच्छा, म्हणजे भेसळ असेल तरी ते लगेच दिसतं, सांगतं. लगेच सांगतं. त्यामुळे तो विरोध धरू शकतो "हे सर तुम्हाला फसवलं म्हणून." म्हणजे इथून पुढे भेसळ करणं शक्य नाही. अच्छा. हा शेतकऱ्यांचा फायदा आहे. बरोबर.